रे माझा मितवा मालिकेच्या आजचा भाग हा खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सुरुवातीला आपण पाहतो की त्या नर्सने कॉल केलेला असतो आणि अर्णवला ॲक्सिडेंट झालेला प्रसंग ती सांगू लागते आणि तिने आता अचानकपणे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेल्या पेशंटची नावं कळताच आता अर्णव लगेचच तिकडे जायला निघतो. पण त्याआधी या सगळ्याबद्दल मामाला तो कॉल करून सांगतो आणि तुम्ही सुद्धा हॉस्पिटलला येऊन पोचा असं मामाला त्याने सांगितल्यामुळे मामा देखील मागचा पुढचा विचार न करता पटकनी तिकडनं निघालेला असतो. म्हणजेच आता मामाला सुद्धा काळजी असते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं, इकडे मामा जेव्हा सगळ्यांना सांगतो तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का बसलेला असतो आजीला. आजी विचार करते की काय झालं असेल माझ्या अंजलीला. पण त्याच वेळेला आता मामा सांगतात की आपल्याला आता हॉस्पिटलमध्ये गेल्याशिवाय ना काहीच कळणार नाही आहे, त्यामुळे पहिल्यांदा ना आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया आणि नेमकं काय झालं आहे हे एकदा चेक करूया, म्हणजे आपल्याला सुद्धा समजेल. असं बोलून आता इथे मामा जो आहे तो ओरडत असतो आणि त्याच वेळेला मामा आता म्हणत असतो की चला आपण निघूया. आणि त्याच वेळेला आजीला तर धक्का बसतो. आजी पण म्हणते की मीही येते, पण आजीला वल्लरी आणि म्हणत असतात की तुम्ही येऊ नका. पण आजी ऐकत नसते. आजीला अंजलीची काळजी वाटत असते, त्यामुळे तिला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये यावंसं वाटत असतं. त्यामुळे ती आता हॉस्पिटलमध्ये यायचा निर्णय घेते. दुसरीकडे आता अर्णव येऊन पोचलेला असतो आणि अर्णव जेव्हा येऊन पोचतो तेव्हा तो विचारू लागतो की इथे आता एक ॲक्सिडेंट केस आली आहे, त्या पेशंट कुठे ठेवला आहे, इमर्जन्सी वॉर्डमध्ये ठेवला आहे असं देखील रिसेप्शनवर सांगितलं जातं. अर्णव असा वाऱ्याच्या वेगानं धावत धावत जातो. इमर्जन्सी वॉर्डच्या इथं पाहतो तर तिथे बघितल्यानंतर त्याला अंजली दिसू लागते. मग तो आता कोणताही विचार करत नाही. बाहेरून बघतो की इथे खरंच अंजलीताई आहे आणि अंजलीताईला ते हॉस्पिटलचे घातलेले कपडे, लागलेली जखम, या सगळ्या गोष्टी आता अर्णवला दिसतात. अर्णवला तर आता हे सगळं बघून ना खूप मोठा धक्का बसतो. मग अर्णव विचार करतो की हे काय होऊन बसले सगळं, म्हणजे हे काय करायचं आहे. मग आता अर्णव आतमध्ये जातो आणि आतमध्ये गेल्यानंतर आता अर्णव जो आहे तो मात्र आता म्हणत असतो की ताई ताई. त्यावेळेला ती नर्स म्हणत असते की असं नाही येऊ शकत तुम्ही इमर्जन्सी वॉर्डमध्ये आतमध्ये. नाही, कळतंय मला तुमची बहीण आहे, पण तरीसुद्धा तुम्ही काळजी करू नका, त्या आउट ऑफ डेंजर आहेत असं देखील आता अर्णवला सांगण्यात येतं. पण अर्णवला काही झालं तरीसुद्धा आता अंजलीची काळजी वाटत असते. तो विचार करत असतो की खरंच ना माझंच चुकलं, मी ह्यांना एकट्यांना पाठवायलाच नको होतं. जर मी ह्यांना पाठवलंच नसतं ना तर आज ही वेळ आली नसती. काय होऊन बसलं हे सगळं, नाही या सगळ्यात ना माझी चूक आहे असं बोलून तो आता आदळआपट करू लागतो. स्वतःची चूक तो आता स्वतःकडेच धरत असतो. पण त्याला हे कळत नसतं की नेमकं गाडीचं काय झालं आहे ते. मग त्यातच आता तो ईश्वरीला सुद्धा या सगळ्याचे दोष देत असतो. म्हणजे त्याला काहीच माहीत नसतं ना की हा प्रसंग कसा घडला आहे, काय घडला आहे. त्यामुळे त्याला असं वाटतं की हे सगळं ना तिच्यामुळेच घडलं असणार आहे. पण तरीसुद्धा ना आता डॉक्टर जेव्हा तिथे येतात तेव्हा डॉक्टरांना तो म्हणत असतो की ताई कशी आहे आता, ताईवर उपचार होतील ना इथे, सांगा ना. त्यावर त्या डॉक्टर म्हणतात की आम्ही सोनोग्राफी केली आहे, त्यांचं बाळ नीट आहे. आता आम्ही त्यांच्यावर ट्रीटमेंट करतो आहे, कारण आम्हाला जरा बघावं लागणार आहे, त्यांच्या डोक्याला इजा झालेली आहे, त्या संदर्भात आम्ही बघतो आहे. त्यानंतरच पुढचं काही गोष्टी आहेत ना त्या लाईनअप आम्ही करणार आहोत असं देखील आता सांगितलं जातं. पण मुळात ना त्यांना इथे वेळेवर आणलं गेलं, त्यामुळेच त्यांच्यावर योग्य ते उपचार करता आले. जर त्यांना वेळेवर आणलं नसतं ना तर आज त्या आपल्यामध्ये किंवा बाळ आपल्यामध्ये राहिलं नसतं. त्यांच्यानी कोणी व्यक्तीने इथपर्यंत त्यांना आणलं ना ते खरंच खूप मोलाचं झालं, नाहीतर त्यांचं बाळ वाचू शकलं नसतं हे देखील आता डॉक्टर म्हणू लागतात. डॉक्टरांचे हे बोलणं ऐकून अर्णवला तर धक्का बसतो. अर्णवला माहिती नसतं ना पण हे सगळं काही कोणी केलं आहे ते. पण डॉक्टरांचं बोलणं ऐकून त्याला आता बरं वाटत असतं, कारण आता ताईचं बाळ सुरक्षित आहे ही गोष्ट तर आता त्याला कळलेली असते. पण आता हे सगळं तर घडलंय, पण या सगळ्याच्या मागे नेमकं कोण असेल, काय असेल
त्या डॉक्टरांकडनं नर्सकडनं कळलेलं असतं ना की ईश्वरीच इथे घेऊन आली आहे, म्हणजे ईश्वरी गाडी चालवत होती. एवढ्या सगळ्या प्रसंगातसुद्धा ह्यांना ही कशी काय फालतूगिरी समजू शकते? म्हणजे ह्या लोकांना असं वाटत नाही आहे का की हे चुकीचं आहे आणि हे कुठेतरी थांबायला हवं, म्हणूनच ह्यांनी असे का केले याचा जाब तर मला विचारायचाच आहे, असं देखील मनामध्ये ना आता अर्णव ठरवत असतो. आता अंजलीवर औषधोपचार सुरू असतात. तेवढ्यातच घरातले सगळेजण तिथे येतात आणि जेव्हा तिथे येतात ना तेव्हा मात्र आता अर्णवला विचारतात की कसं झालंय, काय झालंय, जरा आम्हाला सांग. मग अर्णव आता घडलेला प्रसंग सांगतो आणि तो आता म्हणू लागतो की बघितलं का, मला बोलवलं आहे म्हणूनच तर मी इथपर्यंत येऊन पोचलोय, पण मला ना खरं तर ना या सगळ्यामध्ये खूप मोठी चूक वाटते. ती म्हणजे इथे असणाऱ्या या ईश्वरीनेच हे सगळं केलेलं असणार आहे. मग दुसरीकडे मात्र आता नर्सही बाहेर आलेली असते. नर्स म्हणत असते की त्या मॅडम गाडीने घेऊन आल्या ना, त्यामुळेच हे सगळं काही झालेलं आहे. मग आता अर्णवच्या लक्षात येतं की ईश्वरी गाडीने घेऊन आलेली आहे. मग आता अर्णवची चिडचिड होत असते, कारण त्याला असंच वाटत असतं की या सगळ्याला ईश्वरीच जबाबदार आहे. मग आता अर्णव खूप जास्त चिडत असतो. तो आता आजीला म्हणत असतो, बघितलं का, माझ्या ताईला जर काही झालं ना तर या मिस इंदौरला ना मी सोडणार नाही आहे. हे सगळं ना तिच्यामुळे घडलं आहे. तरी मी म्हणत होतो की तिच्यासोबत हॉस्पिटलला मी जाऊ देणार नाही आहे, पण तुम्ही कोणीही माझं ऐकलं नाही. तिच्यासोबतच ताईला हॉस्पिटलमध्ये पाठवलं. हे किती चुकीचं झालं आहे. दुसरीकडे मात्र आता वल्लरी ही बाजू घेऊन बोलत असते. तिलाही आता या अर्णव आणि ईश्वरीमध्ये भांडणं लावायची असतात ना, त्यामुळे तीही म्हणत असते की बरोबर आहे अर्णवचं, या ईश्वरीला गरजच नव्हती गाडी वगैरे चालवायची. ही गाडी चालवली आणि हा अपघात झाला आहे. अरे काहीतरी विचार करायचा होता. अंजली प्रेग्नेंट आहे या सगळ्या गोष्टीचा, पण नाही, सारासार विचार न करता एवढ्या मोठ्या चुका करून बसलेल्या आहे. मग आता वल्लरीला मामा देखील शांत करत असतो. इकडे आता अर्णवचा राग इतका अनावर असतो ना की तो आता कोणाचंही ऐकून घ्यायला तयार नसतो, म्हणून आजीला संताप होतो. आजी आता अर्णवच्या जोरात कानाखाली वाजवून देते आणि आता आजीला अर्णवची चिडचिड, राग नको असतो, कारण आता प्रत्येक वेळेला अर्णव तेच करत होता. पण अर्णवचे डोळे उघडवायची ही वेळ बरोबर होती. म्हणजेच आतापर्यंत ईश्वरी एवढं सगळं या घरासाठी या सगळ्या गोष्टी करत होती, पण अर्णवला या सगळ्याबद्दल काहीच फरक पडत नव्हता. त्यातच आता अंजलीचा जीवसुद्धा ईश्वरीमुळेच वाचलेला होता. तरीसुद्धा अर्णव आता या सगळ्याचे आरोप आहे ना ईश्वरीवरच करत होता. आजीला या सगळ्या गोष्टी सहन होत नाही. आजी म्हणतात की कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता जो काही राग तू डोक्यामध्ये घालून घेतोस ना त्याचा कुठेही अंत नसतो. कधीतरी समोरच्याचं ऐकत जा रे. आणि असं बोलून ना आता मात्र आजी त्याला परपटत घेऊन जाते. आजी त्याला आता डायरेक्टली जिथे ईश्वरीला ठेवलेलं असतं ना वॉर्डमध्ये आता घेऊन जाते. आणि जेव्हा त्या वॉर्डमध्ये ती घेऊन जाते ना तेव्हा मात्र इकडे वल्लरी खूप जास्त खुश होते. चला फायनली आता ह्यांची भांडणं लागणार आहेत. तर खरंच ना खूप मजा आली. मला तर हेच हवं होतं. इकडे आता आजीने आणलेलं असतं अर्णवला आणि अर्णवला आता आजी म्हणत असते की बघ स्वतःच्या डोळ्याने उघडे ठेवून बघ किती वाईट अवस्था आहे या मुलीची. आणि हे सगळं काही तिने अंजलीसाठी केले. स्वतःच्या पायावर उभं राहून तिला चक्कर येत असतानासुद्धा रस्त्यावरच्या भलत्याच गाडीने ईश्वरीने अंजलीला इथपर्यंत आणलं. तिची अवस्था बघ किती बिकट झाली, तिला किती लागले. आणि अजूनही तुला असंच वाटते की हे सगळं करणारी हीच आहे म्हणून. आणि त्याच वेळेला आता जेव्हा आजी अशा पद्धतीने डोळे उघडते ना तेव्हा कुठे जाऊन खूप मोठा धक्का जो आहे तो आता बसलेला असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींचा धक्का बसतो ना तेव्हा मात्र अर्णवकडे एकही शब्द बोलण्याकरिता नसतो. त्याची बोलती पूर्णपणे बंद झालेली असते. त्याच वेळेला आता आजी त्याला म्हणत असते की आता काय झालं, कुठेतरी ना शांतपणाने विचार करत जा रे अर्णव. अरे तू बघतोयस का, बघ किती बिचारी सायसूट आहे. म्हणजे तिची काय चूक आहे रे ह्या सगळ्यामध्ये. तरीसुद्धा बिचारीने मेहनत केली, किती कष्ट करून तिने इथपर्यंत अंजलीला आणलं. आज जर ही नसली असती तर अंजली किंवा अंजलीचं बाळ आपल्यामध्ये नसलं असतं.
अर्णव, अरे कोणताही विचार करण्याआधी ना आधी डोकं शांत ठेवत जा, सगळ्या बाजूचा विचार करत जा आणि मग मग आरोप करत जा. उगाचच ना कशाला रे, कशाला त्या मुलीवर आरोप केलेस, असं देखील आता आजी अर्णवला बोलून शांत करत असतात. मग आता आजीनं असह्य झालेलं असतं, त्या तिकडनं निघून जातात. तर आजी जेव्हा निघून जातात ना तेव्हा मात्र आता इकडे अर्णवलाही कळत नसतं की काय नक्की आहे ते. म्हणजेच ना एका पॉईंटला त्याला असं वाटत असतं की काय आयुष्यात आणून ठेवले माझ्या, म्हणजेच मी या ईश्वरीपासून लांब राहायचा प्रयत्न करतो आणि तो हेही विचार करत असतो की ही मुलगी, मी हिला इतक्यांदा बोललो आहे की माझ्या आयुष्यात तुझं स्थान मी काहीसुद्धा नाही देणार आहे, तरीसुद्धा ही मुलगी प्रत्येक वेळेला अशी का म्हणून माझ्या संकट प्रसंगी माझ्या समोर उभी असते आणि माझ्या कुटुंबाला आधार देत असते. या सगळ्या गोष्टी का का म्हणून ती करत असते, असंही आता इकडे असणारा हा अर्णव मनातल्या मनात म्हणत असतो. आमचं नेमकं रिलेशन काय आहे रे देवा, खरंच ना या मुलीला मी किती किती म्हणून शिक्षा द्यायचा प्रयत्न करतो, किती म्हणून माझ्यापासून लांब ठेवायचा प्रयत्न करतो, पण काही झालं तरी फिरून फिरून हे प्रकरण नेमकं इथपर्यंतच येऊन थांबतं, असाही विचार आता अर्णव करत असतो. आताही मला असं वाटत होतं की या सगळ्यामध्ये ना कुठेतरी चुकतंय, पण नाही, मला आत्ताही कळतंय माझंच चुकलंय. मीच विश्वास ठेवायला हवा होता, पण माझाच विश्वास कुठेतरी कमी पडला आणि त्यामुळे हे सगळं घडत आहे, असाही विचार आता अर्णव करत असतो. अर्णव स्वतःला खूप जास्त गिल्टी फील करत असतो, कारण त्याला आता कळून चुकलेलं असतं की ईश्वरीने आपल्या बहिणीसाठी, आपल्यासाठी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत आणि या गोष्टींबद्दल आता त्याला जाणीव झालेली असते. ईश्वरी आतापर्यंत जे काही वागत होती त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता आठवू लागलेल्या असतात आणि त्यामुळेच ना आता तो एका पॉईंटला विचार करतो की खरंच माझंच कुठेतरी चुकते, या ईश्वरीला ओळखण्यात आपण चूक केली आहे, पण या नात्याला नाव तरी काय द्यायचं, असा विचारच ना आता तो करत असतो. आणि त्यानंतर ईश्वरी ही बेशुद्ध अवस्थेत असते असंच त्याला वाटत असतं, पण ईश्वरीने आता हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. ईश्वरी आता हे सगळं बोलणं जेव्हा ऐकते ना तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णवचा जाताना हात धरते आणि अर्णवला थांबवून घेते. अर्णवला जेव्हा ती हातात हात देऊन थांबवून घेते ना तेव्हा अर्णवही एकटक तिच्याकडे पाहू लागतो. तर आता ईश्वरी हळूच आपले डोळे उघडते आणि ईश्वरी आता बोलायला सुरुवात करते. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, मला एवढंच तुम्हाला म्हणायचं आहे की बघा, तुम्ही ज्या काही गोष्टी माझ्यासोबत माझ्यासमोर बोललात त्यावरून मला एक गोष्ट कळली आहे की खरंच मी आता विचार केला आहे की तुम्ही पहिल्याचेच अर्णव सर आहात, म्हणजे तुम्हाला निदान माणुसकी तरी माहिती आहे. आणि मी एवढे दिवस असा विचार करत होते की तुम्ही बदलला आहात, पण नाही, तुम्ही पूर्वीचेच अर्णव सर आहात, असं देखील आता ती म्हणू लागते आणि त्याचा हात धरत त्याला थांबवते. अर्णवही तिथे बघत असतो. अर्णव आता तिच्याकडे जेव्हा बघतो ना तेव्हा ईश्वरी त्याला म्हणत असते की आपल्या दोघांचंही नातं काय आहे ना ते आपण नंतर ठरवूया, पण आता तुम्ही जे काही बोलून गेलात ना त्यामुळे मला खूप जास्त बरं वाटलं आहे. म्हणजे मी विचारही केला नव्हता की हे प्रसंग असे घडतील, पण या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला निदान हे तरी कळलं आहे ना की मी कशी आहे ते, असं देखील आता ईश्वरी अर्णवकडे बघून बोलत असते. म्हणजेच तिला आता असं वाटत असतं की अर्णवने आपल्याला कुठेतरी का होईना मनामध्ये जागा दिलेली आहे, कारण आपण त्यांच्या बहिणीचा, अंजलीचा जीव वाचवलेला आहे. या सगळ्या गोष्टींना तिला आता बरोबर लक्षात येत असतात आणि म्हणूनच ती अर्णवकडे पाहत असते. दुसरीकडे आता अर्णव तिकडनं जातो आणि त्याच वेळेला ईश्वरीचा हातात हात धरलेला त्याने आता सोडलेला असतो. पण आता ईश्वरीला खूप जास्त बरं वाटत असतं. म्हणजेच ना एका पॉईंटला ती हा देखील विचार करत असते की
आत्तापर्यंत मी ज्या अर्णव सरांना ओळखत होती ते अर्णव सर एकदमच बरोबर आहेत. मध्यंतरी ते जे वागत होते ते कुठेतरी चुकीचं आहे हे आता त्यांना रिअलाईज झालं असेल असा देखील विचार ना आता इथे असणारी ईश्वरी करत असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत, पण आपण ईश्वरीच्या घरी काही सांगितलंच नाही असं आता मामा बोलत असतात. मग आता इथे असणारा हा आकाशही म्हणत असतो की हो बरोबर, मी पटकन ना नम्रताला कॉल करतो असं आता आकाशही म्हणू लागतो. आता वल्लरी जी आहे ती मात्र मामांना म्हणत असते की तुम्ही कशाला त्याला फोन लावायला सांगताय, तुम्ही लावा ना. मामा मात्र वल्लरीचा थोबाड बंद करतात आणि म्हणतात की तू बोलू नकोस ह्या सगळ्यामध्ये. आणि त्यानंतर मात्र आता नम्रताला आकाशनं कॉल केलेला असतो. आकाशला नम्रता म्हणत असते की आज आपण भेटणार होतो ना, मग त्याचं काय झालं. हो मला माहिती आपण आज भेटणार होतो, पण खरं तर एक प्रॉब्लेम झाला आहे. मग आता ती विचारते की काय झालं आहे. मग त्यावर घडलेला प्रसंग तो आता सांगू लागतो. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आता तो सांगतो ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच ना इथे असणाऱ्या या नम्रताला बसतो. नम्रता म्हणते काय म्हणजे या सगळ्यामध्ये हे एवढं सगळं होऊन बसले, खरंच का. तुम्ही काळजी करण्यासारखं खरं काही आहे का, सांगा ना, मला खूप जास्त भीती वाटते असं देखील आता ती म्हणत असते. त्याच वेळेला इकडे नम्रता बोलत असते आणि आकाश बोलत असतो ना तेव्हा वल्लरीचं बरोबर आकाशकडे लक्ष असतं. ती नेमकं दोघं काय काय बोलतायत या गोष्टीकडे. आणि महत्त्वाचं म्हणजे ना तिला असं वाटत असतं या इथे यायला नको. मग आता नम्रता विचारत असते आकाशला की सगळं ओके तर आहे ना, सगळं ठीक तर आहे ना, मला प्लीज एकदा सांगा म्हणजे मला खात्री पटेल. मग हो सगळं ठीक आहे, मला माहिती आहे. या सगळ्या गोष्टी आता ठीकच म्हणायला हरकत नाही, कारण आता खरं तर जी आपली अंजली ताई आहे ना तिचा जीव वाचवला आहे ईश्वरीनेच. पण आता या सगळ्या गोष्टी ना घरात नको सांगायला, कारण जर तू घरात या सगळ्या गोष्टी सांगितल्यास तर घरातले सगळेच पॅनिक होतील. आणि तुलाही माहिती आहे की तुझ्या बाबांची अवस्था किती नाजूक आहे, त्यामुळे तू या सगळ्या गोष्टींना तुर्तास तरी घरात सांगू नको असं देखील आता सांगितलं जातं. मग आता नम्रतालाही भीती वाटते. नम्रता पटकन हॉस्पिटलमध्ये जायला निघते. इथे वल्लरीचं बरोबर लक्ष असतं. ती आता लक्ष ठेवूनच असते काय घडत आहे आणि काय नाही या गोष्टींकडे. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं नम्रता आलेली असते हॉस्पिटलमध्ये आणि ती आता आकाशला विचारत असते की काय झालं आहे, कसं झालं हे सगळं. मग आकाश तिला घडलेला प्रसंग सांगत असतो. तर इकडे मात्र आता मामा हा अर्णवला सांगत असतो डोळ्याने इशारा करत, एकदा आईशी बोलून घे, कारण मगाशी आईने अर्णवचे डोळे उघडण्यासाठी त्याला नको त्या गोष्टी सांगून समजावलं होतं. मग आता अर्णवलासुद्धा त्याची चूक लक्षात आली होती, म्हणूनच अर्णव मागचा पुढचा विचार न करता लगेचच गेलेला होता. मग आता तोही विचार करतो की नाही, आपण या सगळ्याबद्दल आजीशी बोलायला हवं. आजीला तो आता जाऊन म्हणतो की आजी, मला कळतंय माझं चुकत होतं आणि मी खरंच त्यासाठी माफीही मागतो असं देखील आता तो म्हणू लागतो. आणि त्याच वेळेला आजीही त्याला चुटकीसरशी माफ करते. तर दुसरीकडे मात्र आता तुमच्या पेशंटला शुद्ध आली आहे आणि अंजलीला शुद्ध आलेली असते म्हणून डॉक्टर सांगतात. मग आता मामा, आजी आणि अर्णव हे आतमध्ये जायला निघतात. सगळ्यांनाच परमिशन नसते, दोघं तिघं एका वेळेला जाऊ शकतात. वल्लरी मात्र आता नमू आणि आकाशवर लक्ष ठेवायला तिथेच उभी असते, कारण तिला आता माहिती असतं की या दोघांवरही लक्ष ठेवायला हवा. आता अंजली जेव्हा तिथे असते तेव्हा सगळीजणं अंजलीला बघायला जातात ना, तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की ताई बरं वाटतंय का तुला, आहेस ना व्यवस्थित, का होतोय का तुला त्रास. मग पण आता ईश्वरीची काळजी अंजलीला लागून राहिलेली असते. अरे ईश्वरी तर ठीक आहे ना, ते सांगा यार, मला सांगा
ईश्वरी बरी आहे ना? मग आजी सांगतात की हो हो ईश्वरी बरी आहे, नको काळजी करूस इतकी, आम्हाला माहिती आहे तुला काळजी वाटते, पण नको काळजी करूस कारण ईश्वरी आता बरी आहे. ईश्वरीमुळेच तर माझा जीव वाचला आहे असं देखील आता ती बोलत असते. मग आता सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की सगळं काही कसं झालं आणि त्याच वेळेला विचारतही असतो तो म्हणजे अर्णव की काय झालं होतं नेमकं. मग आता त्याला सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या अंजली सांगू लागते आणि ती म्हणत असते की मी इथपर्यंत आले ते फक्त आणि फक्त ईश्वरीमुळे. ईश्वरीला सुद्धा त्रास होत होता, तिला सुद्धा चालायला जमत नव्हतं, तिलाही चक्कर येत होती, पण तिने या सगळ्या परिस्थितीत सुद्धा ना मला आणि ड्रायव्हर काकांना पटकन दुसऱ्या एका कारमध्ये बसवलं. तिला तर कारही चालवता येत नाही, तरीसुद्धा तिने जिद्द सोडली नाही. तिनं मला येऊन बसवलं आणि म्हणूनच मीही तिथे येऊन बसले आणि त्यानंतर आम्ही डायरेक्टली हॉस्पिटलमध्ये आलो. मग मला कळलंही नाही माझ्यासोबत नेमकं काय झालं ते. एवढं भयानक झालं ना, पण त्यावेळेला ईश्वरी होती म्हणून आज माझं बाळ माझ्यासोबत आहे असं देखील आता अंजली बोलत असते आणि ईश्वरीचं ती कौतुकही करत असते अर्णवसमोर. मग आता आजीचं लक्ष बरोबर अर्णवकडे असतं. मग आता मामा बोलत असतात, पण काय झालं, ड्रायव्हर काकांनी गाडी नीट चालवली नाही का असं देखील आता विचारलं जातं. नाही, ड्रायव्हर काकांनी गाडी तर व्यवस्थित चालवलीच, पण काय झालं होतं की गाडीचे ब्रेक जे आहेत ते फेल झाले होते आणि त्यामुळे हे सगळं झालं. काय, गाडीचे ब्रेक फेल झाले होते असं आता अर्णव विचारतो. मग आता अर्णवला अंजली सांगू लागते की हो, ड्रायव्हर काका गाडीचे ब्रेक फेल झालेत असं म्हणाले होते, गाडी कंट्रोलमध्ये राहिलीच नाही आणि म्हणून तर ती जाऊन आदळली. मग अर्णवला आता सत्य कळलेलं असतं. अर्णव आता ईश्वरीच्या बाजूला जाऊन बसलेला असतो. तेवढ्यातच तिथे नर्स आलेली असते आणि नर्स म्हणते की हे बघा तुमचे दागिने, म्हणजे एखादी सुवासीन असेल तर तिचा गळा असा उघडा बरोबर वाटत नाही ना, तुमचं मंगळसूत्र घ्या. मग आता ईश्वरी ते मंगळसूत्र घ्यायला जात असते, पण आता अर्णव म्हणतो की ते मी घालतो. मग आता ईश्वरीच्या गळ्यामध्ये अर्णव मंगळसूत्र घालत असतो. त्याच वेळेला ईश्वरी आता अर्णवला सांगत असते की हे मंगळसूत्र पहिल्यांदा तुमच्या मनात होतं, पण माझ्या मनात नव्हतं त्यावेळेला, पण आता मला या बंधनात कायमचं अडकायचं आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घालाच. पण आता अर्णव म्हणतो की माझ्यासाठी हे फक्त एक मंगळसूत्र असेल, ह्याला काहीच अर्थ नसेल, जोपर्यंत माझ्या आईचा खरा सूत्रधार कोण आहे ना हे मी शोधून काढत नाही, तोपर्यंत या मंगळसूत्राला माझ्या आयुष्यात किंमत नाही असं देखील अर्णव आता बोलत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.